नमस्कार. प्रभाग क्रमांक 4 मधील वातावरण काय आहे हे आपण आता जाणून घेत आहोत. 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेचं इलेक्शन म्हणजेच निवडणूक येते आहे आणि त्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 4 मधील वातावरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी बोपखेलचे रहिवासी असणारे माननीय श्री संतोषजी घुले आपल्या सोबत आहेत. ते या निमित्ताने काय सांगतात हे आपण जाणून घेऊया. बोपखेल आणि दिघी हा प्रभाग आहे आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये जसं आता यांनी विचारलं त्यामुळे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या प्रभागामध्ये कुठलीही स्पर्धा शिल्लक राहिलेली नाही. भाजपा आणि भाजपाचे सर्व उमेदवार हे प्रचंड मताधिक्यानं निवडून येणार याच्यामध्ये कोणालाही शंका नाही. मी हे इतक्या ठामपणे यासाठी म्हणतोय की माझ्या बोपखेल गावातील सगळ्या नागरिकांनी जे स्थानिक आहेत, आमच्या बोपखेलमध्ये असलेल्या सगळ्या मंडळांचे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर आमच्या इथे मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय समाज आहे, या समाजाच्या संघटना आहेत आणि या सगळ्या संघटनांनी आम्हाला आमच्या समक्ष जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आमच्या बोपखेलकर ग्रामस्थांनी एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयापासून कोणीही बाजूला जात नाही. त्यामुळे आमच्या स्थानिक नागरिकांमध्ये असणारे सगळेच जे स्थानिक रहिवासी आहेत या सगळ्यांनी भाजपाच्या 4ही उमेदवारांना आमचा जाहीर पाठिंबा आम्ही व्यक्त केलेला आहे. आमची एक वज्रमूठ आहे आणि ती आम्ही त्या ठिकाणी लोकांनी पाहिलंही की ती वज्रमूठ इतकी पक्की आहे की गावातील प्रत्येक घरातील नागरिक त्यावेळी तिथे एकत्रित जमलेला होता. म्हणून मी आवर्जून या विश्वासानं सांगू शकतो की श्रुतीताई डोळस आमच्या गावचं जे नेतृत्व आहे, माजी उपमहापौर हिराबाई नानी घुले आणि सैन्यामधून लोकांची सेवा केलेला एक उमदा सैनिक म्हणूयात आपण त्यांना, जे देशाच्या सीमेवरती काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतरून समाजसेवेमध्ये उतरलेले कृष्णाजी सुरकुले असतील आणि तरुणांचा एक खूप मोठं संघटन असलेला युवा नेता उदयभाऊ गायकवाड, या 4ही उमेदवारांचं फार मोठं प्राबल्य या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे आणि विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे. आता जी मिळणारी आहे ती केवळ मताधिक्य किती असेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ते मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सर्वात जास्त मताधिक्य घेणारे हे उमेदवार ठरतील, हा मला पूर्ण विश्वास वाटतो. अर्थातच बीजेपीचा हा 4ही उमेदवारांचा पॅनल प्रचंड बहुमतानं निवडून येईल, एवढंच मला सांगायचं.